नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मंत्रमालिकेमध्ये आपण श्री दत्तगुरूंचा दत्तमूल मंत्र शिकणार आहोत. दत्तगुरू हे अत्यंत जागृत असं दैवत आहे व त्यांची जर आपण उपासना केली, त्यांना शरण गेलो तर दत्तगुरू आपल्याला आपल्या सगळ्या त्रासापासून, इडेपाडेपासून बाहेर काढतात व रक्षा कवच देतात. तर आजचा जो दत्तमूल मंत्र आहे तो अशा लोकांसाठी आहे की ज्यांना पर्टिक्युलर काही त्रास होतोय दररोजच्या जीवनामध्ये. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला भूतबाधा झालेली आहे, कटकटी आहे, भ्रम झालेला आहे, मृत व्यक्ती दिसते दिवसाढवळ्या किंवा रात्रीची झोपेमध्ये, किंवा घरामध्ये लहान मुलं आहे ते ठराविक वेळेस रडते संध्याकाळी किंवा रात्री, किंवा तुम्हाला सतत डोकेदुखी झाली आहे किंवा काहीही जेवण पचत नाही आहे, किंवा तुम्हाला आजार झाला नाही आहे तरी देखील तुमची मानसिकता किंवा शारीरिक अवस्था ढासळली व तुम्ही आजारी पडलाय, कृश झालाय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलाय, डॉक्टरकडे जाऊन टेस्ट केल्या, तर टेस्टमध्ये काही निदान होत नाही आहे, परंतु तेवढ्यापुरतं डॉक्टरने काही ट्रीटमेंट दिली तर फरक पडतोय व पुन्हा हा त्रास उद्भवतोय शारीरिक किंवा मानसिक, अशा लोकांसाठी आहे. किंवा अशा व्यक्तीसाठी आहे की ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, मानसिक त्रास होतोय, स्ट्रेस डिप्रेशनमधून तुम्ही चाललेले आहात, किंवा तुम्ही एखादं काम करायला घेता उत्साहाने, 99% ते काम करता, पण शेवटच्या क्षणाला 1% ते काम अडखळतं किंवा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात, होत नाही, अशा देखील सिच्युएशनमध्ये आहे. आता बघा, हा मंत्र अत्यंत जागृत आहे व फलदायी आहे. त्यामुळे हा मंत्र तुम्हाला 5च गुरुवार म्हणायचा आहे 101 वेळा. आणि हा कुणी म्हणायचा आहे तर ज्या व्यक्तीला त्रास होतोय इतर त्या व्यक्तीने म्हणायचा आहे, जर ती व्यक्ती म्हणण्याच्या मनस्थितीत असेल. जर ती व्यक्ती म्हणण्याच्या मनस्थितीत नाही आहे, त्यांना खूपच त्रास होतोय, ते बसू शकत नाही आहेत म्हणायला हा मंत्र, म्हणताना त्रास होतोय, पूर्ण होत नाही मंत्र म्हणून, तर घरातल्या मुख्य व्यक्तीने म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, बायकोला त्रास होतोय तर नवऱ्याने म्हणायचं आहे, नवऱ्याला त्रास होतोय बायकोने म्हणायचं आहे, मुलांना त्रास होतोय तर आईने म्हणायचं आहे, लहान बाळ रडतंय तर आईने म्हणायचं आहे. व कुठे म्हणायचं आहे, एक तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन म्हणा, किंवा घरच्या घरी देवघरासमोर म्हणा, किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्यांच्या कानामध्ये त्यांना बसवून तुमच्या शेजारी किंवा समोर म्हणा, जेणेकरून त्यांच्या कानात हा मंत्र जाईल. तर मी जसं सांगितलं की 1 ते 5च गुरुवार 101 वेळा म्हणायचं आहे व अदर टाइम्स गुरुवार सोडलं तर तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणू शकता. आता हा मंत्र कोणता आहे ते बघूयात. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. भूत प्रेत पिशाच बाधा यस्य स्मरण मात्रतः दूरा देव पलायन्ते दत्तात्रयं नमामि तं मुंच मुंच हु फट स्वाहा. हा मंत्र पुन्हा एकदा ऐका. भूत प्रेत पिशाच बाधा यस्य स्मरण मात्रतः दूरा देव पलायन्ते दत्तात्रयं नमामि तं मुंच मुंच हु फट स्वाहा. मंत्र मी पोस्टमध्ये देखील टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला इन्फोगॉड चॅनलवरील माहिती आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.